रविवार 30 तारीख चैत्र प्रतिपदा, त्याला काय म्हणतात गुढीपाडवा. हा गुढीपाडवा सण 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी वसंत ऋतू सुरू होतो आणि पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे, भूपरिचित राजा त्याला इंद्र प्रसन्न झाला. इंद्राने त्याला एक व्याताची काडी दिली खूप मोठी लांब, आणि ती काडी त्याने उभी केली आणि त्या काडीला त्याने झेंडा लावला. आणि मग त्या राजाचं बघून सर्व लोकांनी या दिवशी तो उत्सव साजरा केला. आता प्रभू रामचंद्र जेव्हा वनामध्ये गेले आणि रावणाला मारून घरी आले, लोकांना आनंद झाला. आणि मग आनंदाचं प्रतीक गुढ्या तोरणे उभारले. म्हणजे हा सण काय मानला जातो, आनंद उत्सव. आणि ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली ह्याच दिवशी चैत्र प्रतिपदा. आणि शालिवान नावाचे दुष्ट लोक होते आणि ते काय करायचे, लोकांना त्रास द्यायचे. आणि लोकांना त्रास दिल्यानंतर एक कुंभाराचा मुलगा होता म्हणजे कर्तृत्व शक्ती, त्याच्यामध्ये कर्तृत्व शक्ती होती आणि उत्साह होता. त्याने काय केलं, मातीचे 6000 पुतळे तयार केले आणि त्याच्यामध्ये प्राण भरला आणि त्यांनी शालिवान लोकांना हरवलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे का मातीवाणी निस्तेज जगणारे तरुण होते आणि त्या तरुणांना त्यांना दिशा दिली, ते बदलावले. आणि ते बदलल्यामुळं ते मरणाला बी येत होते. आणि मग त्यांनी त्या शालिवान लोकांची लढाई केली आणि त्यांना हरवलं, दुष्टांचा पराभव केला याच दिवशी. तर या दिवशी काही महत्त्वाचे जे कामं असतात, गाड्या खरेदी करणं, घराचा पाया खोदणं, नवीन नवीन कामं या दिवशी केले जातात. आणि संभाजी महाराज नेमकं औरंगजेब जो क्रूर औरंगजेब, त्यांनी स्वतःच्या बापाला मारलं, भावाला मारलं, अशा क्रूर औरंगजेबाने नेमकं काय केलं, संभाजीला पाडव्याच्या आधी दिवशी त्याचे नख काढले, त्याचं चमडी काढली, त्याचं मुंडकं कापलं आणि ते काडीला भरून आणि साऱ्या बांधून आणि साऱ्या गावातून मिरवणूक काढली. म्हणजे लोक हा सण साजरा करणार नाही. पण मराठी हारले नाही. मराठीने काय केलं, भगवा झेंडा. भगवा म्हणजे काय, क्रांती. गणपतीला काय लागतं, जास्वंदीचं फूल, लाल फूल, लाल कलर हा जो आहे क्रांतीचा. आणि मराठ्याने क्रांती केली. आणि संताजी धनाजींनी काय केलं, औरंगजेबाला सळो की पळो सोडून केलं. ताराबाईंनी त्याला मातीत घातलं औरंगजेबाला. म्हणजे दुष्टाचा नाश करायची शक्ती ह्याच्यात आहे, भगव्यात आहे. आणि या पाडव्याच्या दिवशी शंभू महाराजांची आठवण राहण्याकरता लोकांनी तो सण साजरा केला. आणि आपला जो चॅनल आहे, त्या चॅनलमध्ये काय आहे, अध्यात्म, पुराण आणि आजची परिस्थिती. तर त्यावेळच्या लोकांनी चैत्र महिना आला त्यावेळेला काही आज दवाखाने नव्हते, काही गोळ्या नव्हत्या, ते आयुर्वेदाचा वापर करत होते. आणि मग वात, पित्त, उष्णता आणि पित्त वाढल्यानंतर कडुलिंबाचा पाला हा पित्तशमक आहे. कडुलिंबाचा पाला, मिरी, ववा, मोहऱ्या, धने, साखर याची पंजेरी करून आणि ही वाटायची. आणि आपल्याला पावसाळभर धान्य लागणार आहे. आणि मग कडुलिंबाचा पाला वाळून आणि त्या धान्यांमध्ये ठेवला ना, तर धान्याला कीड लागत नाही. म्हणजे जुने आपले जे उत्सव होते त्याच्यामध्ये विज्ञान दडलेलं आहे. मनोरंजन, विज्ञान आणि क्रांती असे 3 ह्या उत्सवांमध्ये आहे. असा उत्सव गुढीपाडवा रविवारी 30 तारखेला येणार आहे. आणि आनंदाने हा साजरा करायचे.
क्रांती करायची, गुढ्या उभारायचे, झेंडे लावायचे, आणि जय शिवाजी जय संभाजी नावाचा जय जो करून आणि संभाजीची आठवण ठेवून प्रत्येक तरुणांनी आपल्या देशाकरता, आपल्या गावाकरता, आपल्या कुटुंबाकरता, जसं संभाजींना धर्माकरता, जर संभाजी महाराज नसते तर आपण सगळे काय झाला असतो, आज वारकरी संप्रदाय नसता, मंदिर नसते, सगळे अल्लाह बिस्मिल्ला व्हावं लागला असतं. म्हणून तरुणांनी जागे व्हा. जशी त्या शालिवानाना, कुंभाराच्या मुलगांना मातीचे निर्जीव असे 6,000 तरुण तयार केले, तसे तरुणांना उत्साह पाहिजे. होतं का नाही, करू का नको, नेबळट विचार तरुणांनी काढून टाकले पाहिजे आणि उत्साह विचार अंगात घेतले पाहिजे. असा हा सण देणार आहे. हा करा, या व्हिडिओला सदस्य व्हा, क्लिक करा. जय वैद्यनाथ महाराज की जय.